घ्या. ताजी आहे ना भाजी? हो. आ, एक मिनिट हा. एक्सक्यूज मी. हॅलो. हॅलो काकू, भाजी घ्यायला आलोय. कुठली भाजी घेऊ? म्हणजे वांगी घेऊ, भेंडी घेऊ की तुमच्या स्वभावाला सूट होणारी कारली घेऊ? अहो घ्या कुठली पण, त्यात काय विचारायचंय? वांगी घेऊ का वांगी? हो घ्या. किती घेऊ? 7-8 बसतील अशी घ्या. जास्त घेतली तर वाया जाते. ओके ओके ओके. हे जरा हिरवं दिसतंय देठ, ताजा असणार. द्या वांगी द्या. किती? 7-8. 7-8? हो 7-8च. वाया जातील ना, जास्त माणसं नाही आहेत घरात. द्या द्या. बरं. सॉरी. रिब्रँडिंग करतानाच आपण जर का प्रमोशनचा विचार केला ना तर जास्त फायद्याचं ठरेल असं आम्हाला वाटतं. अच्छा, नाही म्हणजे पण मग प्रमोशन करत असताना कुठल्या मुद्द्यांवर भर द्यायचा आहे? मी सांगते ना सर. शेंगा ताज्या दिसत आहेत. हो हो. आहेत. एक मिनिट. विषय असा आहे की एक मिनिट हा. आता काय आहे? नाही शेंगा घेऊ का शेंगा? शेंगाची भाजी बनवायला जमते ना? शेंगाची भाजी करतात ना? करतात शेंगांची भाजी. काय प्रश्न विचारताय तुम्ही? कधी शेंगांची भाजी खाल्ली नाही का? क्या शेंगा? किती घेऊ? गाव जेवण घालणार आहोत का आपण? नाही ना, मग घ्या 1 पाव किलो. ओके. नाही करेक्ट आहे, तुम्ही म्हणता ते बरोबर आहे अगदी. नाही पण मला असं वाटतं यावेळी आपली प्रमोशनची आयडिया एकदम युनिक असायला हवी. ऍब्सोल्युटली युनिकच असायला हवी. हो, म्हणजे त्या संदर्भात सुद्धा आम्ही काही आयडियाज काढल्यात. हा वुड यू प्लीज एक्सप्लेन? शुअर. प्लीज. आता काय आहे? हो अशा अंगावर येऊ नका, घाबरायला होतं. हे विचारायला फोन केला की टमॅटो घेऊ की नको? घ्या. किती घेऊ? 4 की 5? अहो टोमॅटो रोज लागतात तो. 1 किलो तरी घ्या. फक्त नरम घेऊ नका, जरा बरे बघून घ्या. हो प्रेमाने सांगा ना, तुमच्या आवाजाने टमॅटो सुद्धा घाबरले. ओके ठेवतो फोन. टमॅटो द्या. 1 किलो द्या. 1 मिनिट. हे नरम आहेत. काकूंनी कडक घ्यायला सांगितलेत. हा हे द्या. हे देऊ. हा हे कडक आहेत. सर प्रमोशनसाठी आमच्या डोक्यात काही युनिक आयडियाज आहेत. म्हणजे सर्वसाधारण पद्धतीने ऍडव्हर्टायझिंग न करता लोकांना अतिशय सोप्या पद्धतीने आपल्या प्रोडक्ट बद्दल माहिती कशी देता येईल यावर आम्ही काम करतोय. ओके.
घ्या फोन, नो प्रॉब्लेम. हे बघा, तुम्हाला हवं ते घ्या, पण मला फोन करू नका. मीटिंग मध्ये आहे मी. बरं 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 बरं, हा 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 हा. सॉरी. इट्स ओके. बरं, मग मी डेट वाईज प्लॅन आखतो आणि त्यावर बोलण्यासाठी आपण पुन्हा भेटूच. दॅट्स ग्रेट. ओके, निघू मग मी. येस येस. चलो बाय. थँक्यू. हॅव अ ग्रेट डे. येस, सेम टू यू. बाय. चलो, येतो. कमाल आहे तुमची. कसं हँडल करताय सगळं? बापरे. नाही, आपण ना पुढल्या वेळेपासून एक काम करत जाऊ. मी फक्त वेलकम आणि दॅट्स ग्रेट इतकंच म्हणत जाईल. मधलं सगळं तुम्ही बोलत जा. अहो, हसताय काय? मस्करी नाही करत आहे मी. तुम्हाला खरं सांगू का, हा बिझनेस, या मीटिंग्स, हा माझा पिंडच नाहीये. मी इथे फक्त काकींच्या आणि राजवर्धनच्या प्रेमाखातर बसलोय बास. कारण मला पण मनापासून असं वाटतंय की राजवर्धनची ही जागा जपायला हवी. म्हणून मी इथे बसलोय बास. तर मला सांगायला ऑकवर्ड वाटतंय, पण बघा, मी या खुर्चीत बसेन, पण काम मात्र तुम्ही करा. पण काय करणार ना, माझा सुद्धा नाईलाज आहे. तुम्हाला वाटत असेल काय मूर्ख माणूस आहे हा, काय बोलतोय माझ्याशी. अहो नाही, असं कशाला वाटेल मला. उलट मला तुमचा अभिमान वाटतोय. आजपर्यंत मला भाऊ नाही याची कधी खंत वाटली नाही, पण आज वाटतंय तुमच्यासारखा भाऊ असायला हवा होता, जो आपल्याला प्रोटेक्ट करेल, आपली जागा प्रोटेक्ट करेल. खरंच तुमच्यासारखा भाऊ असायला हवा होता. बस झाली. किती झाले 1000 होतात, डिस्काउंट म्हणून तुम्हाला 800 रुपये. डिस्काउंट? या बात. काकू आज खुश होणार आहेत. काय चला, काकूंना नमस्कार सांगा. सांगतो. थँक्यू, स्वस्तात दिली. काय रे, मी कोण आहे माहितीये ना तुला? रत्नबाला मॅडमचा भाऊ आहे मी. उद्या पण उशीर केलास ना तर ताईकडे कंप्लेंट करीन मी. ती तुला कामावरून काढून टाकेल. मला सांगू नकोस. नाही म्हणजे तशी काढणार नाही कामावरून, उलट मलाच म्हणेल, अरे बच्चू जाऊ दे ना रे. पण म्हणून काय आपण गैरफायदा घ्यायचा का ताईच्या चांगुलपणाचा? चला कामाला. हो मालक, हो. अरे थांब थांब, अरे मस्करी करतोय मी. काय नाही झालंय, जा कामाला जा. हा, बच्चू मामा, कसे आहात तुम्ही? मी मस्त आहे. वा. बरं बच्चू मामा, आपल्या ऑफिस मध्ये नवीन मान्सून स्पेशल चहाचे मसाले येणार आहेत ना? येणार आहेत ना. हा. A1 मसाले ना आपले. मी परवाच 2 कप चहा प्यायलाय मसाला घालून. ओ हो 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 हो, बिलकुल ऍसिडिटी होत नाही. वा वा वा. पण बच्चू मामा, हे तुमचं टेस्टिंग झालं. मी काय म्हणते, गव्हर्नमेंट कडून पण फूड टेस्टिंग होतं ना, म्हणजे कन्झ्युमेबल प्रोडक्ट आहे ना ते. होतं ना, खूप स्ट्रिक्ट असतं ते पण. मामा, अगं स्ट्रिक्ट असतं म्हणजे जरा जरी चूक झाली ना तर आपले आधीचे प्रोडक्ट जे आहेत त्याचं पण इन्स्पेक्शन होतं. आणि काही प्रॉब्लेम दिसला तर मग केस पण होऊ शकते. बापरे, एवढं असतं? मग पण मग कधी होणार आहे ते? होईल होईल, सरकारी काम आहे ना, त्यांच्या मनात तेव्हा कळवतील ते. बरोबर आहे.
पण काही तारीख दिली असेल ना त्यांनी? हा, ती तारीख सांगितली आहे. हा. पण मी काय करणार माहितीये का, ते आले ना की त्यांना चहा बरोबर बटर देणार आहे. काय? हो, मी ताईला म्हणालो, "म्हटलं, ताई आपण ना बटरची एक छोटीशी फॅक्टरी टाकूया आणि प्रत्येक गिराईकाला एका चहा बरोबर एक बटर फ्री." तर ताई ओरडली मला. ताई म्हणाली, "अरे 10 रुपयाच्या चहा बरोबर 30 रुपयाचं बटर फ्री." मग मी पण विचार केला. मग मी ताईला म्हणालो, आपण आहे ना छोट्या छोट्या बटरची छोटी फॅक्टरी टाकूया, ते पण आपले मसाले लॉन्च झाल्यानंतर. मस्त आयडिया आहे बच्चू मामा. आणि मी काय म्हणते बच्चू मामा, ते इन्स्पेक्शनला येतात तेव्हा सांगून येतात का हो? हो तर सांगून येतात. अच्छा, म्हणजे त्यांनी तारीख कळवली आहे का? मग कळवली तारीख त्यांनी. म्हणजे काय काय आहे ना, तो अख्खा दिवस मी त्यांच्यासाठी फ्री ठेवलाय. त्यांना ना खूप सांभाळावं लागतं. हो ना. त्यांचा मूड काय असा फ्रेश ठेवावा लागतो. म्हणून मी काय करणार आहे, आपला चहा त्यांना देणार आहे. आपला चहा जो कोणी पितो ना त्याचा मूड कायम फ्रेश असतो. म्हणून तर आपल्या चहाला अमृत म्हणतात. मी आपला चहा दिवसभर पिऊ शकतो. अगं आपली कंपनी उगाच केवढी मोठी झाली आहे. बच्चू मामा, बरोबर आहे तुमचं, पण ती तारीख सांगत होतात तुम्ही मला. ती तारीख लक्षात नाहीये. हा, पण ताईने जेव्हा बिझनेस सुरू केला ना तो दिवस, ती तारीख माझ्या लक्षात आहे. ती तारीख ताई आहे ना अशा मोठ्या प्रमाणात साजरा करते. नाही नाही बच्चू मामा, ती तारीख वेगळी आणि ही तारीख 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 तारीखवर आठवलं मला. माझा एक मित्र आहे तारीख नावाचा. तो उत्तम बिर्याणी करतो. चिकन बिर्याणी म्हणू नकोस, मटन बिर्याणी म्हणू नकोस. बच्चू मामा, बच्चू मामा, ठीक आहे, हरकत नाही. बापरे, वाजले बघा किती. मला ना एक खूप महत्वाचं काम आहे. मी आलेच. हा. त्या डोनेशनच्या फ्रॉड पासून आहे ना माझा तुझ्यावर विश्वासच राहिला नाहीये. मला खोदून खोदून विचारतेस काय, पण मी पण टाकास तूर लागू देणार नाहीये इथल्या कामाविषयी. बच्चू मामा समझ के बच्चा समझा है क्या? पाय आपण कुछ बोलेगा नाही नाही. काकू पाणी प्या. हो घ्या, चांगलंय, पुष्टवलं नाहीये. प्या प्या. फारच दमवलेलं दिसतंय नव्या बॉसने. ऐका ना, आदित्य सरांबद्दल काही बोलू नका प्लीज. आदित्य सर, पहिल्याच दिवशी एवढा रिस्पेक्ट. फारच इम्प्रेस केलेलं दिसतंय नव्या बॉसने. माझा भांडायचा अजिबात मूड नाहीये. आज दिवसभर ऑफिसमध्ये मीटिंग्स होत्या, खूप काम होतं, दमले मी. नाही, त्रास होणारच ना, दमणारच तुम्ही, कारण तुमच्या बॉसलाच काही येत नाही. त्यामुळे सगळी कामं तुम्हालाच करावी लागणार. मी परत सांगते तुम्हाला, आदित्य सरांना काहीही बोलू नका. नसेल येत त्यांना काम, पण ते मनाने खूप चांगले आहेत आणि तुमच्यामुळे ते तिथे आहेत. कारण विषय असा आहे ना की त्या माणसाचा या कामांचा पिंड नाहीये, पण तरीही ते करतायत का? कारण तुमची खुर्ची सुरक्षित राहावी ना, म्हणून. तुमच्या खुर्चीवर दुसरं पुढे बसू नये, जो उद्या त्याच्यावर अधिकार गाजवेल, त्या खुर्चीचा गैरवापर करेल, म्हणून ते आहेत तिथे. तुमची खुर्ची, तुमचं असलेलं संचित सगळं सुरक्षित असावं ना, म्हणून तो माणूस तिथे बसलाय. काकू, खुर्चीवर मी नसलो तरी त्या खुर्चीचा रिमोट कंट्रोल हा माझ्याच हातात असणार. खूप चांगला भाऊ मिळालाय तुम्हाला. असा भाऊ मिळायला नशीब लागतं. तुमचं नशीब खूप चांगलं आहे राजवर्धन मोहिते. तुम्हाला खूप चांगला भाऊ मिळालाय.
एक चांगली आई मिळाली आहे जी तुमच्यावर माया करते, माझ्यासारखी मैत्रीण मिळाली आहे जी तुम्हाला सुधारायला बघते, पण नाही, कदरच नाही ना कशाची. हसायला काय झालं आता? काकू ऐका ना, मला चांगलंच माहिती आहे माझा भाऊ कसा आहे, माझी आई कशी आहे. तुम्ही सांगण्याची गरज नाहीये मला. आणि हो, भाजी आणली ती बघून घ्या. 1000 रुपीजची भाजी 800 रुपीजला मिळाली. 200 रुपीजचा डिस्काउंट. बघा बघा, स्वयंपाकाला लागा. 800 रुपयाची भाजी आणली तुम्ही? ही म्हणजे बघा, ही ही अशी भाजी? एक मिनिट, मी तुम्हाला विचारून आणली आहे. विचारून आणली काय विचारून आणली? मला वाटलं तुम्ही भाजीची वांगी बनत असाल. भरताची वांगी कशाला घेऊन आलात? आता मला काय माहिती भाजीची वांगी आणि भरताची वांगी वेगळी असतात म्हणून. ओ, आणली तर आणली एवढी वांगी. आता काय 7 दिवस भरीतच खायचं का? आणि हे काय आहे? भुईमुगाच्या शेंगा कशाला आणल्यात? ह्याची कोणी भाजी करतं का हो? हो काकू, काय झालंय काय तुम्हाला? मी तुम्हाला विचारलं होतं याची भाजी करतात का? तुम्ही म्हणालात की शेंगाची भाजी करतात. तो भाजीवाला सुद्धा हो म्हणाला. हो, मला वाटलं गवारीच्या शेंगा म्हणायचंय तुम्हाला. तुम्ही म्हणायचं ना भुईमुगाच्या शेंगा म्हणून. नाही म्हणालो का मी? नाही म्हणालात तुम्ही. आणि हे काय आहे? हे असे हिरवे टोमॅटो कोण आणतं? नाही, याचं तर तुम्ही बोलूच नका. तुम्हीच मला म्हणालात की कडक घेऊन या म्हणून. कडक. देवा, आणि ह्याचं काय करू मी? या कोहळ्याचं काय करायचं? नाही, तुम्हालाच भाज्यांची नावं माहित नाहीयेत. याला कोवळा आणि याला भोपळा म्हणतात. आणि भाजीवाल्याला मी विचारलंय, तो म्हणाला मला हा भोपळा आहे म्हणून. काय बोलूच नका तुम्ही. भोपळा नाही हो, तो कोहळा म्हणतात याला. एवढ्या मोठ्या कोहळ्याचं मी काय करू? हो, काय करू? मला काय विचारतायत? बघा तुमच्या परंपरेत काय बसतंय ते आणि करा. दिना, तुम्हाला काही कळत नाही यातलं. कधी भाजी म्हणून विकत घ्यायला गेलेच नसणार, म्हणून हे असं आहे. मूर्ख बनवलंय तुम्हाला त्या भाजीवाल्याने. मूर्ख म्हणजे? 200 रुपयाची भाजी 800 रुपयाला देऊन मोकळा झाला तो. हो, अकाउंट कच्चं आहे का हो तुमचं? तरी मी आईला म्हणत होतो तुम्हाला कामावर ठेवू नका म्हणून. 800 रुपयाची नाही, 1000 रुपयाची भाजी 800 ला आणली. 200 रुपयाचा प्रॉफिट झालाय. 1000 रुपयाची भाजी रोज अरे अरे कोणी? काय एक मिनिट, बाहेर पर्यंत आवाज येतो. तुमचं काय चाललंय? तुम्हाला विषय असला नसला तुम्ही सुरू होता रे. बघ ना या. भांडू नका ना. मी इथे नसल्यावर कसं होणार आहे तुमचं? एक मिनिट, तू नसल्यावर म्हणजे? कारण मी गोव्याला चाललीये 5 दिवस. काय? का? अगं तिथे डेस्टिनेशन वेडिंगचा इव्हेंट आहे, सो मला जावंच लागणार आहे. आणि आज फ्लाईट आहे माझी. एक मिनिट, म्हणजे मला 5 दिवस यांच्यासोबत राहायचंय? म्हणजे मी पुढचे 5 दिवस ह्यांच्या बरोबर राहायचंय? सॉरी गाईज, पण हो. नो वे. अशक्य. अशी काय ग वैदेही? असं कोणी अचानक सांगतं का मी चालले आहे गोव्याला म्हणून? कशी राहणार आहे मी या बोक्या बरोबर? काऊ, अगं मला पण हे सगळं अचानक कळलं. मी माणसं अरेंज केली होती पण ती नाही येत आहे. तू मला जावंच लागेल. आणि तिथली माणसं म्हणाली की हा महत्वाचा इव्हेंट आहे, तू येणं गरजेचं आहे. जावं लागेल काऊ. कशी राहू मी तुझ्याशिवाय? मला नाही करमणार. मला पण नाही करमणार ग. काय? अगं म्हणजे काऊ, मला तुझ्याशिवाय नाही करमणार. मी तुला खूप मिस करणार आहे. तुला माहितीये ना किती कटकट करतो. एकतर लवकर उठत नाही, टॉयलेटला गेला तर अर्धा तास बाहेर येत नाही. मी काय करायचंय? एकतर इतकी वायफळ बडबड करत बसतो ना, आणि ते त्याचं काकू 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 पालुपद नुसतं सुरूच असतं. माझं डोकं इतकं भणभणतं ना.
सगळं खूप मिस करणार आहे.